गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण बाइंडिंग एनर्जीचे रिलेशन स्टडी केलेत. बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट व्हेन इट इज ऑर्बिटिंग ॲट अ सर्टन हाईट, आणि दुसरं रिलेशन स्टडी केलं आहे बाइंडिंग एनर्जी ऑफ बॉडी ॲट रेस्ट ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. मी एकदा ते 2 मिनिटात रिवाईज करतो, मग आपण आपला पुढचा पॉईंट चालू करूयात. तर अर्थ सरफेसवर कोणताही ऑब्जेक्ट असेल तो विथ रिस्पेक्ट टू सरफेस बाउंड स्टेटला असतो, आणि त्याला बाउंड स्टेटला ठेवणारी जी एनर्जी असते त्या एनर्जीला म्हणतात टोटल एनर्जी. अ मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर बाउंड स्टेट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सरफेस ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज टोटल एनर्जी. ओके. आता त्या ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप करायचं असेल, ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून रिमूव्ह करायचं असेल, तर किंवा असं म्हणूयात की त्या ऑब्जेक्टला जर ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून अनबाइंड करायचं असेल तर त्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागते दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी. अ मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू अनबाइंड अन ऑब्जेक्ट फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जीचं नाव जरी बाइंडिंग एनर्जी असलं तरी ही एनर्जी अनबाइंड करण्यासाठी लागते. ओके. सॅटेलाइट जर सर्टन हाईटवर असेल तर बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट आपण फाईंड केली होती. मग ती फाईंड करण्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी देखील फाईंड कराव्या लागल्या. मग सॅटेलाइटचं सर्टन हाईटवर ऑर्बिट होत असेल, रिव्हॉल्व होत असेल, तर त्याची कायनेटिक एनर्जी असते GMM/2R. पोटॅन्शियल एनर्जी असते -GMM/R. टोटल एनर्जी असते -GMM/2R. आणि बाइंडिंग एनर्जी असते +GMM/R. ह्याच्यावरून आपण रिलेशन देखील प्रूव्ह केले होते. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी, टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस कायनेटिक एनर्जी, -2 टाइम्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटॅन्शियल एनर्जी. त्याचं न्यूमरिकल देखील आपण सॉल्व केलं होतं. आता सपोज करा एक ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर रेस्ट पोझिशनला आहे, तर ऑब्व्हियसली त्याची कायनेटिक एनर्जी 0 असणार. मग त्याची पोटॅन्शियल एनर्जी येणार -GMM/R. टोटल एनर्जी पण तेवढीच असणार -GMM/R. आणि बाइंडिंग एनर्जी असणार +GMM/R. मग आता आपल्याला आज स्टडी करायचं आहे एस्केप व्हेलॉसिटी. ओके. आणि त्याच्याशी रिलेटेड नीटवाले पॉईंट. सो मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच बॉडी इज प्रोजेक्टेड so that it will escape from influence of earth gravitational field is called as escape velocity. ओके. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच बॉडी इज प्रोजेक्टेड फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ सो दॅट इट विल एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. आता बघा, अर्थ सरफेसवर कोणताही ऑब्जेक्ट बाउंड स्टेटला असणार आहे, आणि त्याला बाउंड स्टेटला ठेवायला जी एनर्जी लागेल दॅट एनर्जी इज नथिंग बट टोटल एनर्जी. मग बॉडी जर अर्थ सरफेसवर असेल तर टोटल एनर्जी असते -GMM/R. बरोबर आहे. टोटल एनर्जी विथ विच बॉडी रिमेन्स इन बाउंड स्टेट विथ रिस्पेक्ट टू सरफेस ऑफ अर्थ ती किती असते -GMM/R. आता ऑब्जेक्टला जर फ्री करायचं असेल इन ऑर्डर टू एस्केप, आपल्याला एखाद्या बॉडीला जर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप करायचं असेल तर ऑब्व्हियसली पहिल्यांदा ऑब्जेक्टला अनबाइंड करायला पाहिजे. मग मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू अनबाइंड दॅट इज नथिंग बट बाइंडिंग एनर्जी, अँड बाइंडिंग एनर्जी इज +GMM/R. आता एवढी एनर्जी तुम्ही जर बॉडीला प्रोव्हाइड केली देन बॉडी विल अनबाइंड फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग एकदा बॉडी अनबाइंड झाली देन इट विल मूव्ह इन ऑर्डर टू एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मी काय म्हणतो लक्षात येते का? टोटल एनर्जीनं बॉडी बाउंड स्टेटला आहे, तेवढीच एनर्जी तुम्ही एक्सटर्नली बॉडीला सप्लाय केली की बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इफेक्टमधून फ्री होईल, आणि ही फ्री झालेली बॉडी मूव्ह होईल इन ऑर्डर टू एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. सो बाइंडिंग एनर्जी इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन. Therefore, half mv². This is kinetic energy of projection. या एनर्जीनं बॉडी मूव्ह होईल इन ऑर्डर टू एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू GMM/2R.
जी एम एम अपॉन 2r नाही, जी एम एम अपॉन आर, हे एम आणि हे एम कॅन्सल झालं. सो हाफ व्ही स्क्वेअर इज इक्वल टू जी एम अपॉन आर. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gm upon r. Therefore VE is equal to under root 2gm upon r. This is formula for escape velocity. Escape velocity under root 2gm upon r. सो या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आलेलं नाही आहे. याचा अर्थ एस्केप व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ गिवन बॉडी. आता कॅपिटल एम म्हणजे काय? मास ऑफ प्लॅनेट. कॅपिटल आर म्हणजे काय? रेडियस ऑफ प्लॅनेट. सो एस्केप व्हेलॉसिटी विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. ओके, आता एस्केप व्हेलॉसिटीचे डिफरंट फॉर्म प्रूव्ह करूयात. आता हे रिलेशन आहे व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन आर. ह्याला मी अंडर रूट आरनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. सेम टर्मनं मल्टिप्लाय डिवाइड केलं की आन्सर चेंज होत नाही. ओके, मग हे आलं व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन आर स्क्वेअर इंटू आर. gm अपॉन आर स्क्वेअर म्हणजे जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो एस्केप व्हेलॉसिटी आली अंडर रूट 2gr. दिस इज अनादर फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी अंडर रूट 2gr. ओके, आता पुढचं रिलेशन बघा. जीची व्हॅल्यू असते 4/3 पाय आर रो जी. मग जीला इथे पुट करतो. सो व्ही इज इक्वल टू हे आलं अंडर रूट 2, जीची व्हॅल्यू आली 4/3 पाय आर रो जी इंटू हे आर म्हणजे हे आर स्क्वेअर होणार. मग व्ही इज इक्वल टू हे आलं, हे 4 आहे त्याचं स्क्वेअर रूट 2 येणार. बरं, पहिल्यांदा मी लिहितो हे आलं 2/3 4 पाय आर स्क्वेअर रो जी. हे 4 आणि आर स्क्वेअर बाहेर घेऊयात. मग व्ही इज इक्वल टू हे आलं 2r अंडर रूट 2 पाय रो जी अपॉन 3. सो दिस इज अनादर फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी. सो एस्केप व्हेलॉसिटी कशा कशावर डिपेंड आहे बघा. Escape velocity will depend upon mass of planet, it will depend upon radius of planet, it will depend upon density of planet. लक्षात आलं? हा फॉर्म्युला बघा, इथं करणार फोकस. हा फॉर्म्युला बघा. इफ मास ऑफ प्लॅनेट इज गिवन देन एस्केप व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट आर. इफ मास ऑफ प्लॅनेट इज गिवन, तुम्ही दोन प्लॅनेटमध्ये कंपॅरिझन करताय. ओके, दोन प्लॅनेटमध्ये कंपॅरिझन करताय. दोन प्लॅनेटचं मास सेम आहे, पण सपोज करा त्यांच्या रेडियस अनइक्वल आहेत. मग दोन प्लॅनेटचं मास सेम असेल तर एस्केप व्हेलॉसिटीचं रिलेशन आलं एस्केप व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर. दोन प्लॅनेटच्या सरफेसवर जर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असेल, दोन प्लॅनेटच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असेल, देन एस्केप व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट आर. आणि दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल तर एस्केप व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. कळलं? मग आता मी तुम्हाला रिलेशन पण लिहून दाखवतो जेईवाले. सपोज करा दोन प्लॅनेट आहेत. पहिल्या प्लॅनेटचं मास आहे M1, दुसऱ्या प्लॅनेटचं मास आहे M2 आणि त्यांच्या रेडियस आहेत R1 आणि R2. तर एस्केप व्हेलॉसिटीचं रिलेशन येणार V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट M1 अपॉन M2 इंटू R2 अपॉन R1. दोन प्लॅनेटच्या सरफेसवर सपोज करा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G1 आणि G2 आहे आणि त्या प्लॅनेटची रेडियस R1 आणि R2 आहे. तर एस्केप व्हेलॉसिटीचं रिलेशन येणार V1 अपॉन V2
इज इक्वल टू अंडर रूट G1 अपॉन G2 इंटू R1 अपॉन R2. दोन प्लॅनेट आहेत, दोन प्लॅनेटची रेडियस R1 आणि R2 आहे आणि त्यांची डेन्सिटी ρ1 आणि ρ2 आहे. तर मग रिलेशन येणार V1 अपॉन V2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 इंटू अंडर रूट ρ1 अपॉन ρ2. ओके, लक्षात आलं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एस्केप व्हेलॉसिटी विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. दोन प्लॅनेटचं मास M1 M2 आहे आणि रेडियस R1 R2 आहे. तर एस्केप व्हेलॉसिटीचा रेशो आला V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट M1 अपॉन M2 इंटू R2 अपॉन R1. एस्केप व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर पण डिपेंड असते. दोन प्लॅनेटच्या सरफेसवर सपोज करा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे G1 अँड G2 आणि त्यांची रेडियस आहे R1 अँड R2. तर मग एस्केप व्हेलॉसिटीचा रेशो आला V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट G1 अपॉन G2 इंटू R1 अपॉन R2. एस्केप व्हेलॉसिटी सपोज करा दोन प्लॅनेटच्या डेन्सिटी आहेत ρ1 अँड ρ2 आणि त्यांच्या रेडियस आहेत R1 अँड R2. तर एस्केप व्हेलॉसिटीचा रेशो आला V1 अपॉन V2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 इंटू अंडर रूट ρ1 अपॉन ρ2. आता आपण एस्केप व्हेलॉसिटीचे तीन रिलेशन स्टडी केले. हे पहिलं रिलेशन अंडर रूट 2gm अपॉन r, दुसरं रिलेशन अंडर रूट 2gr, तिसरं रिलेशन 2r अंडर रूट 2π ρg अपॉन 3. बरोबर आहे. आता या कोणत्याही रिलेशनमध्ये अँगल आलेला नाही आहे, याचा अर्थ एस्केप व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन. लक्षात आलं. एस्केप व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन. आता बघा एस्केप व्हेलॉसिटी फॉर अर्थ हा फॉर्म्युला अंडर रूट 2gr, ह्याच्यामध्ये जीची व्हॅल्यू 10 पुट केली, आरला 64 इंटू 10⁵ पुट केलं तर एस्केप व्हेलॉसिटी फॉर अर्थ येते 11.2 किलोमीटर पर सेकंड. एस्केप व्हेलॉसिटी एखादी बॉडी जर अर्थ सरफेसवरून तुम्हाला एस्केप करायची असेल तर अर्थ सरफेसवर एस्केप व्हेलॉसिटी किती आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. एखादी बॉडी अर्थ सरफेसवरनं एस्केप होईल त्यावेळेला तिची व्हेलॉसिटी किती असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. एखाद्या बॉडीला तुम्ही जर एवढी व्हेलॉसिटी इम्पार्ट करताय तर ती बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमधून एस्केप होईल. मूनवर ही व्हेलॉसिटी असते 2.34 किलोमीटर पर सेकंड आणि सनच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ही व्हेलॉसिटी असते 741 किलोमीटर पर सेकंड. ओके, ह्या व्हॅल्यू लर्न करायच्या आहेत. एस्केप व्हेलॉसिटी फॉर अर्थ 11.2 किलोमीटर पर सेकंड. फॉर मून एस्केप व्हेलॉसिटी इज 2.34 किलोमीटर पर सेकंड आणि फॉर सन एस्केप व्हेलॉसिटी असेल 741 किलोमीटर पर सेकंड. आता बघा व्हेन ए बॉडी इज रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ त्यावेळेला तिची क्रिटिकल व्हेलॉसिटी असते 8 किलोमीटर पर सेकंड. आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीचं जे डेरिव्हेशन स्टडी केलं आहे त्याच्यामध्ये हे आलं आहे. तर एखादा सॅटेलाईट अर्थ सरफेसला जर क्लोज रिव्हॉल्व होत असेल तर त्याची एस्केप व्हेलॉसिटी असते 8 किलोमीटर पर सेकंड. आता सपोज करा त्याला त्या ऑर्बिटमधून एस्केप करायचं आहे तर ॲडिशनल व्हेलॉसिटी किती इम्पार्ट करावी लागेल. एस्केप होण्यासाठी व्हेलॉसिटी किती लागते 11.2. सध्या सॅटेलाईटची व्हेलॉसिटी किती आहे 8 आहे, म्हणजे हे आलं 3.2 किलोमीटर पर सेकंड. यावर एकदा नीटला क्वेश्चन विचारलाय. तर एखाद्या बॉडीला एक सॅटेलाईट विच इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ त्याला जर त्या ऑर्बिटमधून एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल व्हेलॉसिटी किती इम्पार्ट करावी लागेल 3.2 किलोमीटर पर सेकंड. कसं आलं लक्षात आलं. वेन सॅटेलाईट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी असते 8 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे सॅटेलाईट आता सध्या किती व्हेलॉसिटी पजेस करतोय 8 किलोमीटर पर सेकंड. त्याला जर एस्केप व्हायचं असेल तर व्हेलॉसिटी किती लागेल 11.2. बरोबर आहे. मग ॲडिशनल व्हेलॉसिटी किती सध्या 8 आहे आणि एस्केप होण्यासाठी 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी व्हेलॉसिटी रिक्वायर्ड आहे. मग ॲडिशनल व्हेलॉसिटी किती इम्पार्ट करावी लागेल 3.2 किलोमीटर पर सेकंड. एवढी व्हेलॉसिटी त्या सॅटेलाईटला तुम्ही जर इम्पार्ट केली
ॲडिशनली तर सॅटेलाईट विल एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता बघा, ही अर्थ आहे आणि हे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. एका बॉडीला अर्थ सरफेसवरनं तुम्ही प्रोजेक्ट केलं आहे विथ व्हिलॉसिटी VP. ही बॉडी मूव्ह होईल आणि या पॉईंटला बॉडी अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड लिव्ह करेल. बरोबर आहे. बॉडीला अर्थ सरफेसवरनं प्रोजेक्ट केलं विथ व्हिलॉसिटी VP. बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमधून ट्रॅव्हल झाली आणि या पॉईंटला बॉडी अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडेल, लिव्ह करेल आणि इंटरस्टेलर स्पेसमध्ये एंट्री करेल. मग ज्या वेळेला बॉडी लिव्ज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, वेन बॉडी लिव्ज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तिची व्हिलॉसिटी असते √VP² मायनस VE². VP म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, VE म्हणजे एस्केप व्हिलॉसिटी. आता जरी आपण अर्थ सरफेसवरनं एखाद्या बॉडीला एस्केप करायचं असेल तर ॲव्हरेज व्हिलॉसिटी किती असते अर्थ सरफेससाठी? एस्केप व्हिलॉसिटी 11.2. पण तुम्ही जर एक्झॅक्टली 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी व्हिलॉसिटी जर इम्पार्ट करत असाल तर बॉडी एस्केप होणार नाही. एस्केप होण्यासाठी बॉडीला इम्पार्ट केलेली व्हिलॉसिटी 11.2 किलोमीटरपेक्षा थोडीशी जास्त असायला पाहिजे. सो वेन बॉडी लिव्ज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तिची व्हिलॉसिटी असेल √VP² मायनस VE². ओके. आता बघा रिलेशन बिटवीन एस्केप व्हिलॉसिटी अँड क्रिटिकल व्हिलॉसिटी. क्रिटिकल व्हिलॉसिटी असते √GM/r. एस्केप व्हिलॉसिटी असते √2GM/r. हे √2 वेगळं लिहितो. मग एस्केप व्हिलॉसिटी आली √2 इंटू √GM/r. √GM/r म्हणजे काय? क्रिटिकल व्हिलॉसिटी. सो V इज इक्वल टू √2 टाइम्स VC. एस्केप व्हिलॉसिटी इज इक्वल टू √2 टाइम्स क्रिटिकल व्हिलॉसिटी. एस्केप व्हिलॉसिटी इज √2 टाइम्स क्रिटिकल व्हिलॉसिटी. आता √2 म्हणजे 1.41. देअरफॉर एस्केप व्हिलॉसिटी इज 1.41 टाइम्स क्रिटिकल व्हिलॉसिटी. लक्षात आलं? दिस इज रिलेशन बिटवीन एस्केप व्हिलॉसिटी अँड क्रिटिकल व्हिलॉसिटी. एस्केप व्हिलॉसिटी इज इक्वल टू √2 टाइम्स क्रिटिकल व्हिलॉसिटी. VE इज इक्वल टू √2 टाइम्स VC. √2 म्हणजे 1.41. सो VE इज इक्वल टू 1.41 टाइम्स VC. आता बघा, VE is equal to √2 times VC. Therefore VE upon VC is equal to √2. बरोबर आहे. दोन्ही साईडला -1 करतो. मग VE upon VC -1 is equal to √2 - 1. आता हा जो पॉईंट आपण स्टडी करतोय यावर नीटला क्वेश्चन विचारलाय. ओके. मग हे आलं VE मायनस VC अपॉन VC इज इक्वल टू 1.41 मायनस 1. आता VE मायनस VC दॅट इज नथिंग बट डेल्टा V, चेंज इन व्हिलॉसिटी. सो डेल्टा V अपॉन VC इज इक्वल टू 0.41. बरोबर आहे. सो डेल्टा V change in velocity is equal to 0.41 times VC. बरोबर आहे. therefore delta V is equal to 41% of VC. लक्षात आलं? मग एक सॅटेलाइट जर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल, त्याला जर ते ऑर्बिटमधून एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल व्हिलॉसिटी किती प्रोव्हाइड करावी लागेल? 41% ऑफ इट्स प्रेझेंट व्हिलॉसिटी. सॅटेलाइटची सध्याची जी व्हिलॉसिटी आहे त्याच्या 41% व्हिलॉसिटी ॲडिशनली प्रोव्हाइड केली की सॅटेलाइट विल एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. कळलं का तुम्हाला? हे कसं सॉल्व केलं? लक्षात आलं? डेल्टा V म्हणजे ॲडिशनल व्हिलॉसिटी.
सो ॲडिशनल व्हिलॉसिटी हा नीटला विचारलेला क्वेश्चन आहे, नीट लक्ष द्या. ॲडिशनल व्हिलॉसिटी इम्पार्टेड टू द सॅटेलाइट सो दॅट इट विल एस्केप फ्रॉम इट्स ऑर्बिट. सो दॅट व्हिलॉसिटी इज 41% ऑफ इट्स प्रेझेंट व्हिलॉसिटी. मग मला सांगा टोटल व्हिलॉसिटी किती इम्पार्ट करावी लागेल. इनिशियली सॅटेलाइटकडे 100% व्हिलॉसिटी आहे, बरोबर आहे, आणि ॲडिशनल किती द्यावी लागते 41%. म्हणजे टोटल व्हिलॉसिटी किती लागेल, टोटल व्हिलॉसिटी लागेल 141% ऑफ प्रेझेंट व्हिलॉसिटी. लक्षात आलं. तर हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट आता मी सांगितले. एक सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, त्याला जर ऑर्बिटमधून एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल व्हिलॉसिटी इम्पार्टेड इज 41% ऑफ इट्स प्रेझेंट व्हिलॉसिटी अँड टोटल व्हिलॉसिटी इम्पार्टेड इज 141% ऑफ इट्स प्रेझेंट व्हिलॉसिटी. ओके. आता एनर्जी किती इम्पार्ट करावी लागते तेही बघूया. सो सॅटेलाइट इनिशियली त्याच्या ऑर्बिटमध्ये, ओके, सॅटेलाइट त्याच्या ऑर्बिटमध्ये असेल तर त्याची क्रिटिकल व्हिलॉसिटी असते √GR. when satellite is orbiting close to surface of earth, त्याची क्रिटिकल व्हिलॉसिटी असेल √GR. आता सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी काढूयात. कायनेटिक एनर्जी when satellite is revolving in orbit, it is half mvc square. सो याला हाफ एम हे VC √GR आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे फक्त GR आलं. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इट इज आलं mgr अपॉन 2, बरोबर आहे. इनिशियल कायनेटिक एनर्जी किती आली mgr अपॉन 2. आता सॅटेलाइटला जर आपल्याला एस्केप करायचं असेल तर फायनल कायनेटिक एनर्जी हाफ एम VE स्क्वेअर, VE असतं √2GR. सो फायनल कायनेटिक एनर्जी आली हाफ एम, हे आलं 2GR, हे 2 कॅन्सल झालं. सो फायनल कायनेटिक एनर्जी आली mgr, बरोबर आहे. मग KE फायनल अपॉन KE इनिशियल हा रेशो घेतो. KE फायनल mgr आणि KE इनिशियल mgr अपॉन 2. मग हे आलं KE फायनल अपॉन KE इनिशियल इज इक्वल टू 2. KE फायनल इज इक्वल टू 2 टाइम्स KE इनिशियल. म्हणजे हे पण एक इम्पॉर्टंट रिलेशन, यावर JEEला क्वेश्चन विचारलं. तर सध्या सॅटेलाइटची इनिशियल एनर्जी जर E असेल, त्याला एस्केप करायचं असेल तर एनर्जी किती लागेल 2E, बरोबर आहे. सॅटेलाइटची सध्याची एनर्जी किती आहे E आहे. त्याला जर एस्केप करायचं असेल तर एनर्जी किती लागेल 2E. किंवा पर्सेंटच्या लँग्वेजमध्ये जर बोलायचं ठरवलं, सॅटेलाइटकडे सध्या 100% एनर्जी आहे, त्याला जर एस्केप करायचं असेल तर डबल एनर्जी लागणार. म्हणजे टोटल एनर्जी किती लागेल 200%. मग ॲडिशनल एनर्जी किती सप्लाय करावी लागेल 100%. मी काय म्हणतो ते तुम्हाला कदाचित कळलं नसेल, मी एक्झाम्पल देऊन सांगतो. हे बघा, KE फायनल इज इक्वल टू 2 टाइम्स KE इनिशियल आहे. फॉर एक्झाम्पल, सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना त्याची एनर्जी सपोज करा 100 जूल आहे. सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होताना त्याची एनर्जी किती आहे 100 जूल आहे. त्याला जर एस्केप करायचं असेल तर त्याची जी इनिशियल एनर्जी आहे त्याच्या डबल एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करायला पाहिजे. कारण आपण रिलेशन काय प्रूव्ह केलं आहे, KE फायनल इज इक्वल टू 2 टाइम्स KE इनिशियल. मग सध्या सॅटेलाइटकडे एनर्जी किती आहे 100 जूल एनर्जी आहे. म्हणजे सॅटेलाइटची इनिशियल एनर्जी किती आहे 100 जूल. त्याला जर एस्केप करायचं असेल तर एनर्जी डबल पाहिजे. म्हणजे एस्केप होण्यासाठी त्याला एनर्जी किती लागणार आहे 200 जूल, बरोबर आहे. मग ॲडिशनल एनर्जी किती प्रोव्हाइड करावी लागली 100 जूल. 200 - 100
लक्षात आलं. सो सॅटेलाईटला जर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप करायचं असेल तर आपल्याला त्याची जी प्रेझेंट एनर्जी आहे त्याच्या डबल एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल. सो टोटल एनर्जी रिक्वायर्ड किती असेल 200% असेल आणि ॲडिशनल एनर्जी सप्लाईड किती असेल 100%. लक्षात आलं. तर इट इज ऑल अबाउट एस्केप व्हेलॉसिटी. तर मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये हे रिवाईज करतो. तर मिनिमम व्हेलॉसिटी इम्पार्टेड टू द सॅटेलाइट so that it will escape from influence of earth gravitational field is called as escape velocity. escape velocity चा पहिला फॉर्म्युला आला escape velocity under root 2gm upon r. दुसरं रिलेशन आलं अंडर रूट, हे बघा पहिलं रिलेशन आलं अंडर रूट 2gm upon r. दुसरं रिलेशन आलं अंडर रूट 2gr. तर तिसरं रिलेशन आलं 2r अंडर रूट 2 पाय रो g अपॉन 3. Okay. Escape velocity will depend upon mass of planet. It will depend upon radius of planet. It will depend upon density of planet. But it is independent of mass of satellite. मग सॅटेलाइट 50 kgचा असू द्या किंवा 100 kgचा असू द्या, त्यांना जर एस्केप व्हायचं असेल तर दोन्ही केसमध्ये व्हेलॉसिटी कशी असेल सेम असेल, कारण एस्केप व्हेलॉसिटी सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड नाही आहे. ओके. जर दोन प्लॅनेटमध्ये कंपॅरिझन करताय, दोन प्लॅनेटचं मास M1 M2 आहे आणि रेडियस R1 R2 आहे, तर एस्केप व्हेलॉसिटीचा रेशो येईल V1/V2 इज इक्वल टू अंडर रूट M1/M2 इंटू R2 अपॉन R1. दोन प्लॅनेटच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G1 आणि G2 आहे आणि रेडियस R1 आणि R2 आहे, तर V1/V2चा रेशो येईल अंडर रूट G1/G2 इंटू R1 अपॉन R2. दोन प्लॅनेटच्या डेन्सिटी सपोज करा ρ1 आणि ρ2 आहे आणि रेडियस R1 आणि R2 आहे, तर क्रिटिकल एस्केप व्हेलॉसिटीचा रेशो येईल V1/V2 इज इक्वल टू R1/R2 इंटू अंडर रूट ρ1 अपॉन ρ2. दोन प्लॅनेटचं मास जर सेम असेल देन एस्केप व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट R. दोन प्लॅनेटच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असेल then escape velocity is directly proportional to under root r. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल ते escape velocity directly proportional to r. escape velocity for earth surface किती असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. आता तुम्ही सॅटेलाइटला हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट केलं, व्हर्टिकली प्रोजेक्ट केलं और मेकिंग सम अँगल विथ हॉरिझॉन्टल प्रोजेक्ट केलं, काही फरक पडत नाही बिकॉज एस्केप व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन. आता तुम्ही अर्थ सरफेसवरनं बॉडीला अर्थ सरफेसवरनं बॉडीला प्रोजेक्ट केलं, ज्या वेळेला बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप होईल, ज्या वेळेला बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप होईल तिची व्हेलॉसिटी असणार आहे V डॅश इज इक्वल टू अंडर रूट VP² मायनस VE². क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटी ह्यांच्यामध्ये रिलेशन असतं. एस्केप व्हेलॉसिटी इज √2 टाइम्स क्रिटिकल व्हेलॉसिटी. √2 म्हणजे 1.41. सो एस्केप व्हेलॉसिटी इज 1.41 टाइम्स क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग त्याच्यावरून आपण ॲडिशनल व्हेलॉसिटीचं रिलेशन प्रूव्ह केलं. ॲडिशनल व्हेलॉसिटी इज 0.41 टाइम्स क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ॲडिशनल व्हेलॉसिटी इज 41% ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. सो सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, त्याला जर त्या ऑर्बिटमधून एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल व्हेलॉसिटी किती इम्पार्ट करावी लागेल 41% ऑफ इट्स प्रेझेंट व्हेलॉसिटी आणि टोटल व्हेलॉसिटी किती इम्पार्ट करावी लागेल 141% ऑफ इट्स प्रेझेंट व्हेलॉसिटी. तुम्ही ज्या वेळेला टोटल व्हेलॉसिटी फाइंड करता त्यावेळेला सॅटेलाइटची प्रेझेंट व्हेलॉसिटी किती घ्यावी लागेल आपल्याला 100%. सो सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, त्याला जर आपल्याला ऑर्बिटमधून एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल व्हेलॉसिटी इम्पार्टेड इट इज 41% ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि टोटल व्हेलॉसिटी इम्पार्टेड इज 141% ऑफ इट प्रेझेंट व्हेलॉसिटी. तसंच आपण कायनेटिक एनर्जीचं रिलेशन देखील प्रूव्ह केलं. सॅटेलाइट जर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल त्याची कायनेटिक एनर्जी असते mgr/2. त्याला ऑर्बिटमधून रिव्हॉल्व एस्केप करायचं असेल तर एनर्जी रिक्वायर्ड किती असते mgr. हे देखील दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके. सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल, इथे सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल
तर त्याची एनर्जी किती असते, कायनेटिक एनर्जी असते mgr/2. आणि त्याला जर एस्केप करायचं असेल तर एनर्जी रिक्वायर्ड किती असते, mgr. ओके, मग त्याच्यावर आपण रिलेशन प्रूव्ह केलं. एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप इज 2 टाइम्स प्रेझेंट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप इज 2 टाइम्स प्रेझेंट कायनेटिक एनर्जी. ओके, म्हणजे एस्केप होण्यासाठी जी एनर्जी लागते ती प्रेझेंट एनर्जीच्या कशी असते, डबल असते. मग मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, जर सध्या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी 100 असेल आणि त्या सॅटेलाइटला तुम्हाला जर एस्केप करायचं असेल तर तुम्हाला किती एनर्जी, टोटल एनर्जी किती लागेल, 200 जूल लागेल. त्याची प्रेझेंट एनर्जी 100 आहे. एस्केप होण्यासाठी एनर्जी किती लागते, 200 जूल. म्हणजे ॲडिशनल एनर्जी किती इम्पार्ट करावी लागेल, 100 जूल. सो सॅटेलाइट जर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल, त्याची प्रेझेंट कायनेटिक एनर्जी 100% असेल, तर एस्केप होण्यासाठी टोटल कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड असेल 200%. म्हणजे ॲडिशनल कायनेटिक एनर्जी सप्लाइड इज 100%. क्लिअर झालं. सो इट इज ऑल अबाउट एस्केप व्हेलॉसिटी. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला केपलर्स लॉ वगैरे स्टडी करायची. ठीक आहे, थांबूया.